नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव स्वप्नील पुराणिक आणि मी स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनचा संचालक। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सर्वात महत्त्वाच्या घटकाची चर्चा करणार आहोत। हा जो घटक आहे मित्रांनो, हा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा घटक आहे आणि त्यासोबतच सर्वांना थोडासा कठीण वाटणारा हा घटक आहे। अर्थातच हा घटक म्हणजे विज्ञान। मित्रांनो, जर या घटकाचं तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन केलं, संपूर्ण सिलेबस जर कव्हर केला आणि योग्य प्लॅनिंगने जर तुम्ही या घटकाचे प्रश्न हाताळले तर कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये तुम्हाला अत्यंत उपयुक्त असा हा घटक ठरणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मागील 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं मायक्रो अनालिसिस करून आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत। सगळ्यात पहिलं म्हणजे स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत, 6वी पासून तर 10वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत त्यापैकी कोणती पुस्तकं वाचावीत, कोणते चॅप्टर्स वाचावेत, कोणते चॅप्टर्स अवॉइड करावेत आणि त्यासोबतच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रावर आधारित मी 70 पेक्षा जास्त टॉपिक्सची यादी आणलेली आहे। हे सर्व टॉपिक्स अगदी हाय यील्डिंग टॉपिक्स आहेत। म्हणजे जर तुम्ही या टॉपिक्सचं अगदी सविस्तर वाचन केलं, जर हे टॉपिक्स पूर्णपणे कव्हर केले तर तुमचा राज्यसेवा पूर्व परीक्षेमधला एकही प्रश्न सुटणार नाही आणि तुम्ही विज्ञान या घटकामध्ये आउट ऑफ मार्क्स पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकाल, ही माझी गॅरंटी आहे। तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अगोदर जे काही महत्त्वपूर्ण डिस्कशन आपण करणार आहोत त्याला तुम्ही मुकणार नाही। तर मित्रांनो, आपण आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत इयत्ता 6वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकापासून। तर बघूयात की याच्यातील कोणते कोणते टॉपिक्स, कोणते कोणते चॅप्टर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही इथे पहिला चॅप्टर बघितला, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन, तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। तसं जर पाहिलं तर इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे यामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होणार आहेत। त्यामुळे हवामानशास्त्र असेल, पर्यावरणशास्त्र असेल, विज्ञान असेल किंवा त्याच्यामध्येही रसायनशास्त्र असेल, या संदर्भाने हा जो पहिला चॅप्टर आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स, मूळ संकल्पना क्लिअर करायला तुम्हाला अत्यंत मदत होणार आहे। त्यामुळे पहिला चॅप्टर तुम्ही वाचायचा आहे। त्यानंतर दुसरा चॅप्टर जो आहे सजीव सृष्टीबद्दल चॅप्टर आहे, जीवशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे। बेसिक कन्सेप्ट्स इथे पण क्लिअर होणार आहेत। त्यानंतर सजीवातील विविधता आणि सजीवातील वर्गीकरण। आता सजीव सृष्टीतील जे वर्गीकरण आहे त्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण असेल, वनस्पतींचं वर्गीकरण असेल, या वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, वनस्पतींच्या, प्राण्यांचे जे नामकरण आहे त्याच्या ज्या काही पद्धती आहेत यावर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत। उदाहरणार्थ द्विनाम वर्गीकरण पद्धती, कार्ल लिनियस, यावर याच्या अगोदर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला गेलेला आहे। त्यामुळे हाही चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। इथेही आपले बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होणार आहेत। त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा जो चॅप्टर आहे हा तुम्ही वाचला नाही तरीही चालणार आहे। विज्ञानामध्ये आपत्ती व्यवस्थापन मोडत नाही। राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला याची गरज पडणार आहे, त्यावेळी तुम्ही हे वाचू शकता। 5वा जो चॅप्टर आहे पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म। आता इथून रसायनशास्त्राचे चॅप्टर सुरू होत आहेत। मग पदार्थाच्या अवस्था किती आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस आणि त्याचे इतर जे काही गुणधर्म आहेत याबद्दलचे बेसिक कन्सेप्ट्स इथे क्लिअर होणार आहेत। त्यामुळे हा टॉपिक, हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। पदार्थ आपल्या वापरातील, आपल्या दैनंदिन जीवनातील जे काही पदार्थ आहेत त्यांच्यावर आपल्याला इथे कन्सेप्ट्स पाहायला मिळणार आहेत। पोषण आणि आहारासंबंधी जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते इथे या 7व्या चॅप्टरमध्ये कंप्लीट होणार आहेत। त्यामुळे 5वा, 6वा आणि 7वा हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे आहेत। त्यानंतर आता बघा, जीवशास्त्रासंबंधीचे चॅप्टर्स आहेत। चॅप्टर नंबर 8, याच्यामध्ये आपली अस्थिसंस्था आणि त्वचा, म्हणजे आपल्या मानवी शरीराचा जो सांगाडा आहे, अस्थिसंस्था आहे, त्यानंतर त्वचा आहे, याचे जे घटक आहेत, त्याचे गुणधर्म आहेत, याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती मिळणार आहे। त्यामुळे 8वाही चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर 9व्या चॅप्टर पासून भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स हे सुरू होत आहे। गती व गतीचे प्रकार, बल व बलाचे प्रकार, कार्य आणि ऊर्जा, हे जे चॅप्टर्स आहेत 10वा, 11वा आणि 12वा, हे तीनही चॅप्टर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत। अजिबात सोडू नका, कारण की मूळ संकल्पनांवर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत। मग गतीसंबंधीचे नियम काय आहेत, गतीसंबंधीचे सिद्धांत काय आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो।
बलांचे जे प्रकार आहेत, बल कशा पद्धतीने प्रयुक्त होतो, त्याचे काय गुणधर्म आहेत, या संबंधी माहिती वाचणं अत्यंत आवश्यक आहे. कार्य आणि ऊर्जा यावर आधारित जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत, फॉर्म्युला बेस्ड न्यूमरिकल आहेत किंवा गणित आहेत, हे गणित आपल्याला साधे सोपे गणित राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा 11वा चॅप्टर सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. 12वा चॅप्टर्स आपण नाही वाचला तरीही चालणार आहेत. याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही लॉजिक वापरून तुम्ही उत्तर देऊ शकता. 13वा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे. ध्वनीचे गुणधर्म, ध्वनीचे नियम, ध्वनीचा वेग, ध्वनीच्या ज्या लहरी आहेत त्या कशा पद्धतीने प्रसारण पावतात, ध्वनीची तरंग लांबी, ध्वनीची वारंवारता, अशा पद्धतीचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, मूळ कन्सेप्ट्स आहेत, ते आपल्याला वारंवार प्रश्नामध्ये विचारले जातात. त्यामुळे ध्वनी संबंधी बेसिक कन्सेप्टसाठी हा 13वा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की सर्वच कन्सेप्ट, सर्वच महत्वाच्या मूळ संकल्पना या 6वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कदाचित सापडणार नाहीत, परंतु 7वी आणि त्यापुढे 8वी आणि 9वीची जी पुस्तकं आहेत, या येणाऱ्या वर्षांमध्ये, या येणाऱ्या पुस्तकांमध्ये तुमचे ते बेसिक कन्सेप्ट कव्हर होऊ शकतात. किंवा ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातात, ज्या फॅक्ट्सला धरून प्रश्न विचारला जातो, ज्या सिद्धांतांना धरून प्रश्न विचारला जातो, ते सिद्धांत जर 6वीमध्ये कव्हर झाले नसतील तर निश्चितच ते 7वी, 8वी आणि 9वीच्या पुस्तकांमध्ये कव्हर होणार आहेत. त्यामुळे सगळीच पुस्तकं शांतपणे तुम्हाला वाचायची आहेत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचं मायक्रो अनालिसिस करून मी हे चॅप्टर्स तुम्हाला सुचवतो आहे. पुढचा जो चॅप्टर आहे 14वा चॅप्टर, तो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये प्रकाश व छाया निर्मिती कव्हर केलेला आहे. आता प्रकाशासंबंधी बेसिक कन्सेप्ट इथेही कव्हर झालेले आहेत, परंतु हा चॅप्टर इथे संपत नाही. 7वी 8वीच्या पुस्तकांमध्ये जे पुढचे चॅप्टर्स आहेत तेही अत्यंत महत्वाचे आहेत. त्यानंतर चुंबक आणि चुंबकाची गंमत, चुंबकत्व, याचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला बेसिक इथे वाचायला मिळतील. त्यामुळे 15वा चॅप्टर पण महत्वाचा आहे. आणि 16वा चॅप्टर विश्वाचे अंतरंग, हा पण एक बेसिक चॅप्टर आहे, वाचायला काही हरकत नाही. थेट जरी याच्यातून प्रश्न आला नाही तरी तुम्हाला इथली माहिती ही कुठला तरी प्रश्न सोडवण्यामध्ये हेल्पफुल ठरू शकते, मदतपूर्ण ठरू शकते. मित्रांनो, 6वी 7वीच्या पुस्तकांची ही गंमत आहे बघा, की ज्यामध्ये बॉक्स मटेरियलमध्ये तुम्हाला बरीच अशी माहिती दिली जाते. उदाहरणार्थ, जरा डोके चालवा, यामध्ये काही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वाचायला मिळते. उदाहरणार्थ, भूछत्र, अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे, अशा पद्धतीची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळू शकते. याच्या अवतीभोवतीची इन्फॉर्मेशन जर तुम्ही शोधली तरीही तुमचे बरेच प्रश्न इथे कव्हर होऊ शकतात. इथे पुढे असं सांगितलंय, माहिती आहे का तुम्हाला, असं सत्र आहे. त्यामध्ये जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते आणि त्याच्या प्रजातीचं नाव दिलेलं आहे. राफ्लेशिया अर्नॉल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. तर या प्रजातीची जी फुलं आहेत किंवा वनस्पतीच्या प्रजाती यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अशा पद्धतीची जी इन्फॉर्मेशन आहे ती अत्यंत महत्वाची आहे, ती सोडणं चुकीचं आहे. कोण काय करते या सत्रामध्ये भारतामधल्या ज्या विविध संशोधन संबंधी संस्था आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ, भारतीय हवामानशास्त्र संस्था, हिची स्थापना कधी झाली, ही कशा प्रकारचं काम करते, हिचं मुख्यालय कुठे आहे, अशा पद्धतीची महत्वाची माहिती आपल्याला सर्व स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये मिळते आणि त्यावर थेट प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, आता पुढे बघूया आपण इयत्ता 7वीचं जे पुस्तक आहे त्यातले जे महत्वाचे चॅप्टर्स आहेत. जे पहिलं चॅप्टर आहे ते सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण. आता अनुकूलनचा जो कन्सेप्ट आहे आणि त्यासोबतच पुन्हा वर्गीकरणाचा जो कन्सेप्ट आहे तो इथे 7व्या वर्गाच्या टेक्स्टबुकमध्ये कव्हर केलेला आहे, कंटिन्यू केलेला आहे. त्यामुळे हा चॅप्टर महत्वाचा आहे. हा बायोलॉजी किंवा जीवसृष्टीशी संबंधित चॅप्टर आहे. त्यानंतर दुसरा चॅप्टर पुन्हा बायोलॉजी, याच्यामध्ये वनस्पतींची रचना, वनस्पतींची कार्य, वनस्पतीचे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचे कार्य, त्यांचे गुणधर्म हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे हा चॅप्टर महत्वाचा आहे. नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, हाही चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे. पर्यावरण असेल, पारिस्थितिकी असेल, या संबंधीचे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते तुमचे या चॅप्टरमध्ये कव्हर होतील. त्यानंतर सजीवातील पोषण कशा पद्धतीने घेतलं जातं, मग प्राणी असतील, वनस्पती असतील,
यांच्यामध्ये पोषण कशा पद्धतीने केलं जातं, पोषणाचे प्रकार किती आणि कशा प्रकारचे आहेत, सूक्ष्मजीवांचं पोषण कशा पद्धतीने होतं, हे सगळे महत्त्वाचे कन्सेप्ट तुम्हाला या चॅप्टरमध्ये वाचायला मिळतील. 5वा जो चॅप्टर आहे अन्न पदार्थांची सुरक्षा, हाही अत्यंत महत्त्व आहे. मानवी आहारासंबंधी जे प्रश्न आहेत हे सुद्धा आपल्याला विचारले जातात. मानवी आहारामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत, उदाहरणार्थ प्रोटीन्स आहेत, प्रथिने, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर फॅट्स, यावर देखील आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले दिसतात मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये. तर त्यामुळे अन्नपदार्थ, अन्न सुरक्षा, मानवी आहार, मानवी पोषण, सजीवांचं पोषण, हे जे काही चॅप्टर्स आहेत हे अजिबात तुम्ही सोडू नका, त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहेत. पुढचा जो चॅप्टर आहे तो बघा, भौतिक राशींचे मापन. आता इथून फिजिक्स सुरू होत आहे मित्रांनो, भौतिकशास्त्र सुरू होत आहे. मग भौतिक राशींचं मापन कशा पद्धतीने केलं जातं, मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, वेगवेगळ्या भौतिक राशी कोणत्या आहेत, भौतिक राशींचे प्रकार किती आहेत, ही सगळी बेसिक माहिती आता इथून सुरू होते आहे. हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर गती, बल आणि कार्य. मग गतीचे नियम काय आहे, मग गती कशा पद्धतीने काम करते, किंवा बल कशा पद्धतीने प्रयुक्त केला जातो, आणि बल प्रयुक्त केल्यामुळे कार्य कशा पद्धतीने होतं, पॉवर कशा पद्धतीने जनरेट होते. तर हे सगळे बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. आणि या चॅप्टरमध्ये जे काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज आहेत त्यावर अगदी साधी गणितं तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित आहेत. तर फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र यामधले जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, बेसिक फॉर्म्युलेज आहेत, या फॉर्म्युलांवर आधारित प्रश्न अजिबात सोडू नका. हे प्रश्न तयार करून जा. हे गणित कसे सोडवायचे, हे फॉर्म्युले कसे सोडवायचे, यांचा सखोल अभ्यास करून जा. दरवर्षी 3 ते 4 प्रश्न हे फिजिक्स असेल किंवा भौतिकशास्त्र असेल आणि त्यासोबतच रसायनशास्त्र, या दोन्ही घटकांमधून तुम्हाला 3 ते 4 न्यूमेरिकल्स, 3 ते 4 गणित विचारले जातात. यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. पुढचा चॅप्टर बघा, स्थितिक विद्युत. मग या स्थितिक विद्युत मधील जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते इथे कव्हर केले जातील. सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. त्याच्यामुळे हाही जो चॅप्टर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर उष्णतेचा जो चॅप्टर आहे त्यात उष्णतेसंबंधी बेसिक कन्सेप्ट, उष्णतेचा प्रवाह कसा होतो, उष्णता कशी तयार होते, उष्णतेसंबंधी ज्या संकल्पना आहे, उष्णतेचे मापन कशा पद्धतीने होतं, उष्णता मापनाचं एकक काय आहे, या संबंधी बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये आहेत. त्यामुळे हाही चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. आपत्ती व्यवस्थापन पुन्हा एकदा तुम्ही इग्नोर केला तरी चालेल. पुढचा चॅप्टर बघा, हा आता इथून पुन्हा बायोलॉजीचे एक चॅप्टर्स आहेत, पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. मग सजीव पेशीमध्ये वनस्पती पेशी, प्राणी पेशी यांचे प्रकार किती आहेत, मग त्यांचे गुणधर्म काय आहेत, मग पेशीची संरचना आहे तर पेशीचे वेगवेगळे घटक कोणते, प्राणी पेशीचे घटक कोणते, वनस्पती पेशींचे घटक कोणते, प्रत्येक घटकाचं काय कार्य आहे, ही अगदी बारीक सारीक इन्फॉर्मेशन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत 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 महत्त्वाची आहे. त्यामुळे हा 11वा चॅप्टर तुम्ही अजिबात सोडायचा नाहीये. 12वा चॅप्टर मानवी स्नायू आणि मानवी पचन संस्था, याच्यावर मागच्या 6 वर्षांमध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. स्नायूचे प्रकार किती, स्नायूंचं आकुंचन कशा पद्धतीने पावतं, स्नायूच्या आकुंचनाचे सिद्धांत काय आहेत, यावरही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा होऊन जातो. त्यानंतर पचन संस्थेमध्ये आपल्याला अगदी सुरुवातीपासून म्हणजे तोंडापासून तर एनस पर्यंत जी पचन प्रक्रिया कार्य करते तिच्यामध्ये वेगवेगळे टप्पे कोणते, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं अभिक्रिया होते. मग उदाहरणार्थ तोंडापासून जर आपण सुरुवात केली तर अन्ननलिकेपासून आपलं जे जठर आहे, जठरातून जे आपले इंटेस्टाईन आहेत, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, या प्रत्येक ठिकाणी कोणती घटना घडते आणि तिथे कोणती जी रसायनं आहेत ती स्रावली जातात, कुठल्या प्रकारचे गॅस्ट्रिक ज्युसेस, जे जठरातले वेगवेगळे जे रस आहेत त्यांचे प्रकार, म्हणजे लिव्हरमधून कुठल्या प्रकारचा रस स्रावतो, अशा पद्धतीची सगळी इन्फॉर्मेशन ही आपल्याला बारीक सारीक इन्फॉर्मेशन आपल्याला तयार करून जायची आहे. त्यासोबतच मानवी शरीरामध्ये जेवढ्याही प्रक्रिया होत आहेत, उदाहरणार्थ श्वसन,
तर श्वसन प्रक्रियेमध्ये ज्या काही स्टेजेस आहेत, जे काही घटक आहेत, त्या प्रत्येक घटकाचं गुणधर्म, प्रत्येक घटकाचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग उदाहरणार्थ जर लिव्हर बघितलं तर लिव्हरचं कार्य काय आहे, लिव्हरचं महत्त्व काय आहे, लिव्हरचे गुणधर्म काय आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर मानवी शरीरातील इतर अवयव बघितले तर ज्याला आपण किडनी म्हणतो, तर किडनीमध्ये किडनीचं गुणधर्म काय आहे, किडनीचं कार्य कशा पद्धतीने होतं, किती वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप्स त्याच्यामध्ये फॉलो केले जातात, युरिन फॉर्मेशनची जी प्रक्रिया आहे याच्यावरही आपल्याला मागील 6 वर्षांमध्ये MCQ विचारले गेलेले आहेत. त्यामुळे अगदी बेसिक कन्सेप्ट पासून अगदी स्पेसिफिक, अगदी महत्व म्हणजे टू द पॉइंट जे प्रश्न आहेत हे आपल्याला विचारले गेलेले आहेत. जुन्या पॅटर्नमध्ये काही वर्ष अगोदर म्हणजे 2018च्या अगोदर आपण बघितलं तर अगदी सुपरफिशियल, अगदी वरवरचे प्रश्न विचारले जात होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये अगदी स्पेसिफिक, अगदी थोडंसं डीपमध्ये जाऊन हे लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत. त्यामुळे बेसिक माहिती तुम्ही वाचायचीच आहे स्टेट बोर्डातून. 6वी, 7वी, 8वी या 3 वर्षामध्ये तुमचं बेसिक पाया पक्का होईल. आणि 11वी, 12वीच्या पुस्तकांमध्ये देखील जी डिटेल माहिती दिलेली आहे प्रत्येक विषयाची, म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, तर या विषयी संबंधी जे महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत 11वी, 12वीच्या पुस्तकांचे तेही आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या वर्गांचे पुस्तकं मी कव्हर करतो आहे. जर तुम्हाला हवं असेल की 11वी, 12वी संबंधी वेगळा व्हिडिओ घेऊन यावा तर तुम्ही मला कृपया कमेंट करून सांगा. मी त्या पद्धतीचा 11वी, 12वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकांवर अशा पद्धतीचा व्हिडिओ घेऊन येईल आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मदत माझ्या या व्हिडिओतून झाली पाहिजे. मित्रांनो, पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे आता बदल, भौतिक व रासायनिक बदल. मग आता हे केमिस्ट्रीच्या संबंधी चॅप्टर्स आहेत, रसायनशास्त्र संबंधी चॅप्टर्स आहेत. भौतिक बदल म्हणजे काय त्याचे उदाहरणं, रासायनिक बदल म्हणजे काय त्याची उदाहरणं, रासायनिक अभिक्रिया कशा पद्धतीने होतात याचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. मूलद्रव्य म्हणजे काय, संयुग म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय, हे सगळे बेसिक कन्सेप्ट्स आपण बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे 13वा आणि 14वा चॅप्टर सुद्धा महत्वाचा आहे. 15वा चॅप्टर बघा, पदार्थ आपल्या वापरातील दैनंदिन जीवनातले जे काही पदार्थ आहेत यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ गन पावडर असेल, कॉस्टिक सोडा असेल, खाण्याचा सोडा असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे 15वा चॅप्टर सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा चॅप्टर बघा, नैसर्गिक साधन संपत्ती. हा पण बेसिक चॅप्टर आहे. नैसर्गिक साधन संपत्ती हा जो चॅप्टर एकदा तुम्ही वाचला तरी काही हरकत नाही. याच्याने तुमचे बेसिक कन्सेप्ट्स कव्हर होणार आहेत. पुढचा जो चॅप्टर आहे तो 16वा चॅप्टर, नैसर्गिक साधन संपत्ती. यातही बरेच बेसिक कन्सेप्ट्स आहेत, एकदा वाचायला काही हरकत नाही. पुढचा जो चॅप्टर आहे आता इथे पुन्हा 17वा चॅप्टर, हे फिजिक्सचे चॅप्टर आता सुरू होतील. यामध्ये प्रकाशाचे परिणाम. प्रकाश हा जो चॅप्टर आहे अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आरसे, भिंग आणि या संबंधी जे काही महत्वाचे गणित आहेत, महत्वाचे फॉर्म्युले आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर फोकल लेंथ आणि त्या लेन्सची पॉवर या संबंधी जे काही फॉर्म्युले आहेत त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यावर पण आपल्याला न्यूमरिकल्स किंवा गणित विचारले जातात. मिरर्स असतील तर 2 प्रश्न खूप म्हणजे आपल्याला संबंधित पाहायला मिळतात. एक म्हणजे मिरर, 2 समतल मिरर किंवा पॅरलल मिरर्स एका समोर ठेवलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठली तरी आकृती आहे, तर त्यांच्यामध्ये जर विशिष्ट अँगल असेल तर किती वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या किंवा किती आकृत्या त्या 2 मिररमुळे तयार होतील, अशा पद्धतीचा प्रश्न 2 वेळा रिपीट झालेला आहे. एकदा प्रश्न विचारला होता की त्या 2 मिररमध्ये 30 अंशाचा अँगल आहे आणि एकदा प्रश्न विचारला होता की त्या 2 मिररमध्ये 36 अंशाचा अँगल आहे. तर जर त्या 2 मिररमधला, 2 आरशांमधला जर अँगल बदलला तर किती आकृत्या तयार होतात, हा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे. याची तयारी करून जाणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती. ध्वनीची निर्मिती कशी केली जाते, ध्वनीच्या जे तरंग आहेत त्यांचे गुणधर्म काय आहेत, या संबंधी
अत्यंत महत्त्वाची माहिती या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. हा चॅप्टरही अत्यंत महत्त्वाचा आहे. चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म, चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण होतं, नॉर्थ पोल काय असतो, साऊथ पोल काय असतो, चुंबकीय क्षेत्राचे वेगवेगळे गुणधर्म काय आहेत, मग कोणता पोल कशाला अट्रॅक्ट करतो, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या चॅप्टरमधून पाहायला मिळतील. तर हे बेसिक कन्सेप्ट बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे 17वा, 18वा आणि 19वा हे सर्व चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत. आणि जो शेवटचा चॅप्टर आहे तारकांच्या दुनियेमध्ये जे स्टार्स आहेत, स्टार्सचे प्रकार किती आहेत, ताऱ्यांचे प्रकार किती आहेत, त्यांचे गुणधर्म किती वेगवेगळे आहेत, तर ही माहिती आपल्याला अवकाश तंत्रज्ञान संबंधी जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये मदत होईल. त्यामुळे हा 20वा प्रश्न देखील, 20वा चॅप्टर देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. सो अशा पद्धतीने जर आपण 10वा चॅप्टर सोडला तर इयत्ता 7वी मधले सर्वच चॅप्टर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर तुम्हाला काही ना काही प्रश्न पाहायला मिळू शकतात. आता बघूयात 8वीचं पुस्तक आणि 8वीच्या पुस्तकातले महत्त्वाचे चॅप्टर्स. पहिला चॅप्टर अर्थातच 6वी, 7वी, 8वी मध्ये पहिला चॅप्टर सेम टॉपिकवर आहे, सजीव सृष्टी, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण दिलेलं आहे. मग ते वर्गीकरण कसं केलेलं आहे हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे, तो वाचा, तो सोडू नका. त्यानंतर आरोग्य आणि रोग. आता मानवी शरीरामधले जे वेगवेगळे प्रकारचे रोग आहेत, विशेष करून ज्या डेफिशियन्सी डिसीजेस आहेत किंवा कुठल्या तरी प्रथिन्याच्या, कुठल्या तरी एन्झाईमच्या किंवा कुठल्या तरी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे जे रोग आहेत, या रोगांवर आपल्याला मागील अनेक वर्षांमध्ये अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. हा जो दुसरा चॅप्टर आहे त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे. आता फिजिक्सचे चॅप्टर बघा, बल आणि दाब. जो चॅप्टर 7व्या वर्गामध्ये सुरू झाला होता, म्हणजे ऍक्च्युली बल या संबंधी आपल्याला 6व्या वर्गापासून कन्सेप्ट पाहायला मिळत आहेत, परंतु अजून डीपमध्ये जाऊन बल आणि दाब या संबंधी कन्सेप्ट आपल्याला इथे पाहायला मिळतील. म्हणजे जे कन्सेप्ट, ज्या संकल्पना 6वी, 7वी मध्ये कव्हर झालेल्या नाही आहेत त्या तुम्हाला या चॅप्टरमध्ये इथे पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही असं जरी केलं की फिजिक्स संबंधी चॅप्टर्स 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी असे एक सोबत जर केलेत, त्यासोबतच रसायनशास्त्र, त्यासोबतच जीवशास्त्र, असं सगळे संबंधित टॉपिक्स जर तुम्ही 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या सिक्वेन्समध्ये केले तर तुमची लिंक टिकून राहील, तुमचा इंटरेस्ट टिकून राहील आणि सगळे जे कन्सेप्ट्स आहेत ते एकमेकाशी कसे संबंधित आहे, कसे लिंक्ड आहेत हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे. त्यानंतर धाराविद्युत आणि चुंबकत्व. मागच्या वर्गामध्ये 7वी मध्ये चुंबकत्वाचा बेसिक चॅप्टर सुरू झाला होता. आता त्या चॅप्टरला पुढे नेऊन विद्युत, धाराविद्युत आणि चुंबकत्व, आता हे दोन्ही कन्सेप्ट एकमेकाशी कसे संबंधित आहेत ते या चॅप्टरमध्ये दिलेले आहे. त्याच्यामुळे चौथा चॅप्टरही अत्यंत महत्त्वाचा आहे. अणूंचे अंतरंग हा चॅप्टर, आता इथे रसायनशास्त्रामधला हा चॅप्टर आहे. अणूंचा अंतरंग, अणूची संरचना, अणूमध्ये कोणते कोणते घटक येतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, या सगळ्यांचे गुणधर्म काय आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या न्यूक्लियसमध्ये, केंद्रकामध्ये असतात आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. तर त्या इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा किती असते, पहिली कक्षा असेल, दुसरी कक्षा असेल, तिसरी कक्षा असेल, त्या तिसऱ्या कक्षेमधल्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ती किती असते, हा प्रश्न आपल्याला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे अणूंचा अंतरंग हा जो चॅप्टर आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ही माहिती इथेच संपणार नाहीये, ही पुढे तुम्हाला 9वी मध्ये कंटिन्यू होणार आहे, 10वी मध्ये कंटिन्यू होणार आहे आणि पुढे जाऊन 11वी, 12वी मध्ये सुद्धा तुम्हाला या टॉपिकवर टॉपिक्सवर म्हणजे संकल्पना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे अणूंच्या अंतरंग हा चॅप्टर अत्यंत लक्षपूर्वक आणि मन लावून हा वाचा, निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल एक्झाममध्ये. द्रव्याचे संघटन हा पण संबंधित टॉपिक आहे, हा सुद्धा चॅप्टर तुम्ही सोडू नका. त्यानंतर आता धातू आणि अधातू. धातू कोणते आहेत, त्यांचे गुणधर्म काय, अधातू कोणते आहेत, त्यांचे गुणधर्म कोणते आहेत, हे चॅप्टर अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे वाचा. त्यानंतर प्रदूषण. आता तसं बघितलं तर पर्यावरणासंबंधी जे चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला विज्ञानाच्या पुस्तकातच दिलेले आहेत. त्यामुळे पर्यावरणामध्ये या चॅप्टरचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आपत्ती व्यवस्थापन पुन्हा
तुम्ही इग्नोर केलं तरी चालणार आहे, नाही वाचलं तरी चालेल. परंतु आता 10वा चॅप्टर हा बायोलॉजी किंवा जीवशास्त्राचा चॅप्टर आहे, पेशी आणि पेशी अंगके. आता बघा, पेशींची संरचना बेसिक कन्सेप्ट 6वी-7वी मध्ये झालेल्या आहेत, परंतु आता पेशीचे अंगके आहेत, म्हणजे वनस्पती पेशी, प्राणी पेशी यांच्यामध्ये जे छोटे छोटे घटक आहेत, उदाहरणार्थ सेल वॉल असेल, सायटोप्लाझम असेल, केंद्रक असेल किंवा न्यूक्लियस, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया असेल, गॉल्गी बॉडी असेल, असे जेवढेही पेशी अंगके आहेत, तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामधील सर्व अंगके आणि त्यांचे गुणधर्म, प्रत्येक अंगकांमध्ये कुठल्या प्रकारची प्रक्रिया होते, प्रोटीन सिंथेसिस कुठे होतं, अशा पद्धतीची सगळी माहिती तुम्हाला बघायची आहे. त्या अनुषंगाने हा 10वा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था, मानवी शरीरातले जेवढे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, इंद्रिय आहेत, यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन रसायनशास्त्र, आम्ल, आम्लारी आणि त्यांची ओळख. आम्ल म्हणजे काय, ऍसिड म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय आणि क्षार म्हणजे काय, या संबंधी जे कन्सेप्ट्स आहेत ते या चॅप्टरमध्ये तुम्हाला मिळतील. आम्ल असतील तर आम्लांचे प्रकार किती, आम्लारी असतील तर त्यांचे प्रकार किती. उदाहरणार्थ लेविस ऍसिड, लेविस ऍसिड हे ओळखायला सांगितलं होतं. लेविस ऍसिड खालीलपैकी कोणतं, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे त्या अनुषंगाने हा चॅप्टर सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. रासायनिक बंध कसे तयार होतात, 2 प्रकारचे रासायनिक बंध असतात. एक म्हणजे आयोनिक, ज्याला आपण आयनिक बंध म्हणतो, आणि दुसरा म्हणजे कोव्हॅलेंट किंवा पुनःसंयोजी किंवा सहसंयोजी बंध. तर हे दोन्ही बंध कशा पद्धतीने तयार होतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत. जर एखाद्या पदार्थामध्ये आयोनिक बंध असेल तर त्याच्या भौतिक गुणधर्मांवर काय परिणाम होतो, जर एखाद्या पदार्थामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर त्याचे भौतिक गुणधर्म कशा पद्धतीचे असतात, अशा पद्धतीची सगळी माहिती या चॅप्टरमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि या चॅप्टरमध्ये जर ती कव्हर झाली नाही तर पुढे 9वीचा चॅप्टर आहे, 10वी मध्ये पुन्हा अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला वाचायला मिळणार आहे. त्यामुळे 13वा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. इथून आता काय होतंय, 8वीचं जे पुस्तक जर आपण बघितलं तर यामध्ये 6वी आणि 7वी मध्ये झालेले कन्सेप्ट त्यांच्यावर आधारित अजून डीपमध्ये जाऊन तुम्हाला नवीन चॅप्टर दिलेले आहेत, आणि काही चॅप्टर तुम्हाला नव्याने तुम्हाला याच्यात दिलेले आहेत जे फक्त बेसिक माहिती देतात, आणि त्याच्यावर पुढे 9वी मध्ये 10वी मध्ये अजून विस्तृत माहिती तुम्हाला त्या चॅप्टर्समध्ये, त्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळते. तर त्यामुळे 13वा चॅप्टर देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. उष्णतेचे मापन आणि परिणाम, फिजिक्सचा चॅप्टर आहे, भौतिकशास्त्राचा चॅप्टर आहे. उष्णतेसंबंधी आपण मागच्या वर्गात बघितलं 7वी मध्ये, उष्णतेसंबंधी एक चॅप्टर होता. आता त्याच्या पुढचा चॅप्टर, पुढची माहिती आता इथे 8वी वर्गामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. त्यामुळे 14वा चॅप्टर महत्त्वाचा आहे. 15वा चॅप्टर ध्वनी संबंधित आहे. ध्वनी संबंधित चॅप्टर आपल्याला 7व्या वर्गातही होता, आता इथे पण आहे. आता इथे जी माहिती दिलेली आहे ती थोडी पुढची असेल, ॲडव्हान्स असेल, त्यामुळे हा चॅप्टर देखील सोडायचा नाहीये. प्रकाशाचे परावर्तन, आता यामध्ये फक्त परावर्तन कशा पद्धतीचं होतं, परावर्तनाचे गुणधर्म काय आहेत हे या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. प्रकाश असेल, ध्वनी असेल, विद्युत लहरी असतील, या संबंधीचे चॅप्टर अजिबात सोडू नका. या सर्व चॅप्टरवर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. मानव निर्मित पदार्थ कोणते कोणते आहेत, त्यांचे गुणधर्म काय, त्यांचे उपयोग काय आहेत, या संबंधी 17वा चॅप्टर आहे, हाही तुम्हाला वाचायचा आहे. परिसंस्था, परिसंस्था म्हणजे काय, ज्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. आता पर्यावरणासंबंधीचे चॅप्टर्स आहेत ते आहेत परिसंस्था आणि प्रदूषण, म्हणजे 8वा चॅप्टर आणि 18वा चॅप्टर. तर हे दोन्ही चॅप्टर तुम्हाला पर्यावरण या घटकात कामात येणार आहेत, त्यामुळे हेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. ताऱ्यांची जीवनयात्रा, हाही चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ताऱ्यांसंबंधी प्रश्न किंवा ताऱ्यांची जीवनयात्रा यासंबंधी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न जरी नाही आला तरी अप्लाइड इन्फॉर्मेशनवर तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते, आणि ती माहिती तुम्हाला इतर प्रश्नांना सोडवण्यामध्ये मदत करू शकते. त्यामुळे 19वा चॅप्टर तुम्ही हाऊस म्हणून वाचा. काय त्याच्यात नवीन तुम्हाला पाहायला मिळत आहे, काय नवीन शिकायला मिळत आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही 19वा चॅप्टर वाचा. अशा पद्धतीने आपण इयत्ता 8वीचं टेक्स्टबुक बघितलेलं आहे.
आता कुठल्या चॅप्टर बद्दल कुठल्या कन्सेप्ट बद्दल जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी त्याचं उत्तर देईल. पुढचा जो वर्ग आहे तो 9वा वर्ग आपण आता बघणार आहोत. आता 9व्या वर्गामध्ये जे सगळे चॅप्टर्स आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला चॅप्टर आता भौतिकशास्त्र, गतीचे नियम. आता गतीचे नियम किंवा ओव्हरऑल भौतिकशास्त्रामध्ये जेवढेही नियम आहेत, सिद्धांत आहेत, उदाहरणार्थ न्यूटनचे नियम आहेत, तर न्यूटनचे 3ही नियम अत्यंत महत्वाचे आहेत. गती संबंधी जे नियम आहेत, हे पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. आता या नियमांमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत तेही अत्यंत महत्वाचे आहेत. मग इतर जे काही नियम आहेत फिजिक्स मधले, जसं केपलरचा नियम आहे, केपलरचा नियम पण महत्वाचा आहे, त्याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे किंवा गुरुत्वाकर्षण बल आहे त्यासंबंधी जो काही सिद्धांत आहे, तर फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रामधले जे महत्वपूर्ण सिद्धांत आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे सगळे नियम, हे सगळे सिद्धांत हे तुम्ही वाचले पाहिजेत, त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दुसरा चॅप्टर कार्य आणि ऊर्जा. जसं आपण बघितलं बल आणि कार्य हा मागच्या वर्षीचा चॅप्टर होता, त्याच्या पुढचा चॅप्टर, त्याची पुढची माहिती या चॅप्टरमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. त्यामुळे जर सगळे चॅप्टर्स तुम्ही लिंकमध्ये जर वाचायचा प्रयत्न केला, लिंकमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला फायदा होईल. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, 6वीच्या पुस्तकामध्ये हा जो 9वा धडा आहे, तुम्ही फिजिक्स वाचायला सुरुवात केली तर 9वा धडा घ्या 6वीच्या पुस्तकातला, गती आणि गतीचे प्रकार. त्यासोबतच 7वीमध्ये या, 7वीमध्ये गती, बल आणि कार्य हा 7वा धडा. त्यानंतर डायरेक्टली 9व्या वर्गामध्ये जर तुम्ही गेलात तर पहिला चॅप्टर गतीचे नियम, हे तुम्ही सलग तुम्ही वाचू शकता, एकानंतर एक वाचू शकता. त्यासोबतच जर तुम्ही 8वी मधला चॅप्टर बघितला, तिसरा चॅप्टर बल आणि दाब, तो घेतला आणि त्यासोबतच तुम्ही 9वीचा चॅप्टर कार्य आणि ऊर्जा हा सोबत वाचला तर तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट अत्यंत सोप्या पद्धतीने समजणार आहे. त्यानंतर हा जो तिसरा चॅप्टर आहे ताराविद्युत, हा पण महत्वाचा आहे. इलेक्ट्रिसिटी संबंधी याच्यातले जे काही गणित आहेत, जर यामध्ये काही गणित असतील, काही फॉर्म्युला आधारित गणित असतील तर ते सुद्धा करणं अत्यंत महत्वाचं आहे. द्रव्याचे मोजमाप, त्यानंतर आम्ल, आम्लारी क्षार, वनस्पतींचे वर्गीकरण. आता हा बायोचा टॉपिक आहे, परंतु 3रा, 4था, 5वा हे अत्यंत महत्वाचे चॅप्टर्स आहेत, हे तुम्ही वाचायचे आहेत. आता 6वा, 7वा आणि 8वा वनस्पतींचे वर्गीकरण, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आणि उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव, हे 3ही चॅप्टर्स अत्यंत महत्वाचे आहेत. जर आपण 8वा चॅप्टर बघितला तर हा सूक्ष्मजीवांचा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे. जे सूक्ष्मजीव आपल्या फायद्याचे आहेत, जे सूक्ष्मजीव आपल्यासाठी घातक आहेत, उदाहरणार्थ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सो अशा पद्धतीचे बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, व्हायरॉइड्स असतील, या संबंधीची सगळी माहिती आहे ती तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळू शकते. तर त्यामुळे हा चॅप्टर अत्यंत महत्वपूर्ण आहे, तो जरूर वाचा. त्यानंतर आता हा जो 7वा चॅप्टर आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, हा पर्यावरणासंबंधी आहे. परिसंस्थेमध्ये कशा पद्धतीने ऊर्जा प्रवाह होतो, फूड चेन असेल, फूड वेब असेल, या संबंधीचे कन्सेप्ट तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्यामुळे पर्यावरण सुद्धा तुमचं हातोहात कव्हर होणार आहे. वनस्पतीचे वर्गीकरण, हा जो वर्गीकरणाचा कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगितलं की तो पण अत्यंत महत्वाचा आहे. वर्गीकरणावर दरवर्षी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात, त्या अनुषंगाने 6वा चॅप्टर पण अत्यंत महत्वाचा आहे. 9वा चॅप्टर पण पर्यावरणाशी संबंधित आहे, पर्यावरणीय व्यवस्थापन, तो पण तुम्ही वाचायचा आहे. आता माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, प्रगतीची नवी दिशा. आता माहिती संप्रेषण किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही खूप महत्वाची माहिती आहे, महत्वाचा चॅप्टर आहे, हा तुम्ही वाचायचा आहे. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाश आपण बघितलं अगोदरच्या पुस्तकामध्ये, प्रकाशाचे परावर्तन हा टॉपिक होता, हा चॅप्टर होता, तोच आता इथे पुढे कंटिन्यू केलाय 9वी मध्ये, प्रकाशाचे परावर्तन. त्यामुळे आपण अत्यंत महत्वाचं आहे, याच्यातले जे काही गणित आहेत, फॉर्म्युला आधारित गणित आहेत, हे करणं खूप गरजेचं आहे, ते तुम्ही नक्की करा. ध्वनीचा अभ्यास, ध्वनी संबंधित जे कन्सेप्ट्स आहेत ते आता थोडेसे हाय लेवलचे, थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे कन्सेप्ट्स, याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे 12वा चॅप्टर पण अत्यंत महत्वाचा आहे. कार्बन, एक महत्वाचे मूलद्रव्य, हा चॅप्टर अजिबात सोडू नका. कार्बनवर अनेक प्रश्न आलेले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये, त्यामुळे कार्बन, त्याचे गुणधर्म, त्याचे आयसोटोप,
रेडिओ कार्बन डेटिंग हे संबंधी जे काही चॅप्टर्स आहेत, या संबंधी जे काही कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. पुढचा 14वा घटक म्हणजे पदार्थ आपल्या वापरातील, दैनंदिन जीवनातील जे पदार्थ आहेत. असा चॅप्टर मागल्या वर्षी पण होता, यावर्षी पण आहे, 9व्या वर्गातही आहे. त्यामुळे हा चॅप्टर पण अत्यंत महत्त्वाचा आहे, तो करून जावा. 15वा चॅप्टर सजीवांमधील जीवन प्रक्रिया. आता जीवन प्रक्रिया हा जो घटक आहे हा पुढे 10वी मध्ये पण कव्हर होणार आहे. त्यामुळे त्याचं बेसिक इथे सुरू होणार आहे. त्यामुळे तो चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे, तो करून जा. हा जो 16वा चॅप्टर आहे अनुवांशिकता व परिवर्तन, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत असेल किंवा मेंडेलचा सिद्धांत असेल, या संबंधी आपल्याला दरवर्षी प्रश्न पाहायला मिळतात. त्यामुळे हे करून जाणं अत्यंत गरजेचं आहे. जे मेंडेलनी केलेले एक्सपेरिमेंट्स आहेत, चार्ल्स डार्विननी केलेले जे एक्सपेरिमेंट्स आहेत, त्यांच्या संबंधीची डिटेल माहिती वाचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात. जैव तंत्रज्ञानाची ओळख हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जेनेटिक क्रॉप्स असतील, ट्रान्सजेनिक क्रॉप असतील, यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा चॅप्टर पण अत्यंत महत्त्वाचा आहे. अवकाश निरीक्षण, दुर्बिणी, हाऊस म्हणून वाचा, छंद म्हणून वाचा, परंतु वाचायला काही हरकत नाही. जरी थेट प्रश्न याच्यावर नसला तरी जनरल नॉलेजसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आता इयत्ता 10वीचे टेक्स्टबुक्स आपण बघतो आहे. 10वी मध्ये 2 पुस्तकं आहेत, भाग 1 आणि भाग 2. तर हे दोन्ही पुस्तकं अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षणाचा. गुरुत्वाकर्षणासंबंधी जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जे काही गणितं आहेत, ते गणितं, ते फॉर्म्युला बेस्ड गणितं आहेत, ते बघून जाणं, त्याची तयारी करून जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, जो पिरियोडिक टेबल आहे त्याचा विकास कसा झाला, त्याच्या संबंधित जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत, डोबर्नियरचं ट्रायड असेल किंवा प्लम फिडिंग मॉडेल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स असतील, तर हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा चॅप्टर करून जा, याच्यावर थेट प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया आणि त्या संबंधीची समीकरणं. रासायनिक अभिक्रिया किती प्रकारच्या असतात, समीकरण कशा पद्धतीने लिहिलं जातं, त्याचे नियम काय, समीकरण बॅलन्स कसं केलं जातं, अशा पद्धतीचे सगळे कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते करून जा. महत्त्वाच्या रासायनिक अभिक्रिया ज्या असतील, ज्या तुम्हाला पुस्तकात दिलेल्या आहेत, त्यांचाही अभ्यास करून जा, त्यांच्यावर थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्युत धारेचे परिणाम. आता विद्युत संबंधी जे काही महत्त्वाचे परिणाम आहेत, जे काही महत्त्वाचे सिद्धांत आहेत, ते या चॅप्टरमध्ये दिलेले असतील, ते तुम्ही करून जा, अत्यंत महत्त्वाचे आहेत. उष्णतेसंबंधी पुन्हा नवीन कन्सेप्ट्स या भागामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. त्यामुळे 5वा चॅप्टर्स पण अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रकाश. आता प्रकाशाचे अपवर्तन, याच्या अगोदर 8वी आणि 9वी मध्ये प्रकाशाचे परावर्तन घेतले होते, पण आता 10वी मध्ये प्रकाशाचे अपवर्तन हा कन्सेप्ट आहे. त्यामुळे अपवर्तन म्हणजे काय, त्याच्या संबंधी जे काही कन्सेप्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आता कव्हर करायचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे भिंग, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये काही फॉर्म्युला संबंधित काही गणितं असतील, फॉर्म्युला आधारित गणितं असतील, तर हे सुद्धा करून जा, यांच्यावरही थेट प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर धातू विज्ञान, यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ही पण अत्यंत महत्त्वाची आहे. थेट प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात. कार्बनी संयुगे, त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर 10वं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे भारताच्या अवकाश मोहिमा. तर या कोणत्या अवकाश मोहिमा भारताने पाठवलेल्या आहेत, जगात कोणी कोणत्या अवकाश मोहिमा पाठवलेल्या आहेत, त्या संबंधीची इत्थंभूत माहिती तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळणार आहे. संपूर्ण चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. आता इयत्ता 10वी मधला जो भाग 2 आहे ते पुस्तक आपण बघूयात. त्याच्यातले महत्त्वाचे चॅप्टर्स बघूयात. अनुवांशिकता आणि उत्क्रांती. जसं आपण चार्ल्स डार्विनचा सिद्धांत बघितला, मेंडेलचा सिद्धांत बघितला, त्या संबंधीच आता अजून विस्तृत डिस्कशन या दुसऱ्या भागात होणार आहे. ते जे कन्सेप्ट्स आहेत, त्यांच्या संबंधित जे इतर कन्सेप्ट्स आहेत, ते तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा चॅप्टर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, हे दोनही चॅप्टर अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. यामधली सगळी माहिती तुम्ही नीट वाचून जा, वारंवार रिव्हिजन करून जा. याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न तर निश्चित येणार आहेत. पर्यावरणीय व्यवस्थापन हा चॅप्टर पर्यावरणासाठी महत्त्वाचा आहे.
त्यामुळे पर्यावरण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हा चॅप्टर तुम्ही वाचा. हरित ऊर्जेच्या दिशेने हरित ऊर्जे संबंधी जे काही कन्सेप्ट आहेत ते महत्त्वाचे आहेत ते वाचून जा. प्राण्यांचे वर्गीकरणासंबंधी एकही चॅप्टर तुम्ही सोडायचं नाहीये. तुम्ही असं करू शकता 6वी ते 10वी वर्गीकरणासंबंधी जे काही चॅप्टर्स आहेत ते तुम्ही एकत्र वाचा आणि ते त्यासंबंधी जे काही कन्सेप्ट्स आहेत, जे काही सिद्धांत आहेत, जे काही शास्त्रज्ञांची नावं आहेत त्यांची यादी तुम्ही बनवा, त्यांना पाठ करा, त्यांचं रिव्हिजन करा, जेणेकरून तुमचे मॅक्सिमम प्रश्न, मी तुम्हाला ही गॅरंटी देतो की 99% प्रश्न तुमचे स्टेट बोर्डाच्या पुस्तकातूनच कव्हर होणार आहेत. इतर कुठलंही स्टडी मटेरियल जे आहे त्याच्या मागे लागू नका, त्याच्या मागे पळू नका. स्टेट बोर्डामधून जास्तीत जास्त अभ्यास हा तुमचा होणार आहे. 7वं चॅप्टर बघा, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. सूक्ष्मजीवांसंबंधित अजून डिटेल माहिती ही तुम्हाला इथे मिळणार आहे, त्यामुळे हा चॅप्टर देखील अजिबात सोडू नका. पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान. आता पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विशेष करून जर आपण मुख्य परीक्षा बघितली तर मुख्य परीक्षेमध्ये जैवतंत्रज्ञान विचारलं जातं, पण एक बेसिक रीडिंग जर तुम्ही केली तर ती काही वाया जाणार नाही. त्यामुळे 8वा चॅप्टर पण सोडू नका, तो 8वा चॅप्टर पण करायला काही हरकत नाहीये. 9वा चॅप्टर बघा, सामाजिक आरोग्य. हा एकदा वाचून घ्या, काय काय याच्यात माहिती दिलेली आहे, रोगांबद्दलची माहिती दिली असेल तर तेवढी तुम्ही करून जा. आणि आपत्ती व्यवस्थापन, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तर हा मुख्य परीक्षेचा टॉपिक आहे, मेन्ससाठीचा टॉपिक आहे. हा तुम्ही आता नाही केला तरीही चालणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 6वी पासून तर 10वी पर्यंतचे जे महत्वाचे विज्ञानाचे पुस्तकं आहेत त्यांच्या संबंधी आपण चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, आता इथून पुढे आपण चर्चा करणार आहोत जे सगळे एरियाज आहेत, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र, या सगळ्या घटकांवर अत्यंत महत्वाच्या आणि अतिसंभाव्य टॉपिक्सची यादी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याबद्दल आता आपण चर्चा करूयात. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणते टॉपिक्स महत्वाचे ठरणार आहेत, कशावर प्रश्न येऊ शकतो आणि कमीत कमी एवढे तर टॉपिक्स तुम्ही केलेच पाहिजे, अशा टॉपिक्स बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. चला त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर तुम्हाला इथे लिस्ट दिसत असेल भौतिकशास्त्रासंबंधी. आता सुवाहक, अतिवाहक आणि रोधक हे जे कन्सेप्ट्स आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यापैकी अतिवाहक किंवा सुपर कंडक्टर ज्याला आपण म्हणतो, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचे उपयोग काय काय आहेत, भौतिक गुणधर्म असतील, रासायनिक गुणधर्म असतील, जे काही महत्वाची इन्फॉर्मेशन असेल अतिवाहकाबद्दल, रोधकाबद्दल, तर ही करून जाणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर आरसे आणि त्यावरील गणित. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की 2 वेळा असा प्रश्न आलेला आहे की 2 प्लेन मिरर्स आहेत, 2 आरसे आहेत, असे समतल आरसे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वस्तू ठेवलेली आहे. त्यांच्यामधला जो अँगल आहे तो दिलेला आहे. एका प्रश्नात 30 डिग्री असा अँगल दिला होता आणि एका प्रश्नात 36 डिग्री असा अँगल दिला होता. आणि असा जर दोघांमध्ये अँगल असेल तर किती प्रतिकृती, किती इमेजेस त्याच्या तयार होतील, असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे आरसे, भिंग या संबंधीची जी गणितं आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत, ती तुम्हाला करून जायची आहेत. ही यादी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, ही यादी तुम्ही लिहून घ्या. याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे अत्यंत महत्वाचे जे कन्सेप्ट्स आहेत ते सुटणार नाही आणि परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. भौतिकशास्त्रातील विविध जे सिद्धांत आहेत, बर्नौलीचा सिद्धांत असेल, पास्कलचा सिद्धांत असेल, युलरचा सिद्धांत असेल, न्यूटनचे सिद्धांत असतील आणि केपलरचा सिद्धांत, हे सिद्धांत अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्ही जर रेफरन्स बुक वाचत असाल तर त्या रेफरन्स बुकमध्ये इतर जे काही सिद्धांत दिलेले असतील ते सुद्धा तुम्ही वाचून जा. जर तुम्हाला एखादं आणखीन पुस्तक पाहिजे असेल तर लुसेंटचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक आहे, ते मराठीत अवेलेबल आहे कदाचित, ते मार्केटमध्ये तुम्ही बघा. त्याच्यामध्ये जे काही सिद्धांत दिलेले आहेत ते सर्वच सिद्धांत महत्वाचे आहेत, ते तुम्ही करून जा. त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक्स म्हणजे अल्फा कण, बीटा कण आणि गामा कण. त्यांचे गुणधर्म, त्यांचा उपयोग, त्यांचे परिणाम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उष्णता, उष्णतेचे नियम, उष्णतेचे मापन करताना उष्णतेचं एकक आणि उष्णता संबंधी विविध जे गणितं आहेत. उदाहरणार्थ एक पंखा समजा 2 तास सुरू राहिला तर किती पॉवर जनरेट होईल किंवा किती पॉवर यूज होईल,
किंवा किती युनिट पडतील मीटरवर, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, मग किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येईल, अशा पद्धतीचे जे गणितं आहेत हे महत्त्वाचे आहेत. हे करून जाणं खूप गरजेचं आहे. प्रकाश या घटकावरील जे काही सर्व गणितं तुम्हाला सापडतील पुस्तकामध्ये ते तुम्ही करून जा. ते कसे सोडवायचे हे माहिती करून घ्या, फॉर्म्युले माहिती करून घ्या, त्यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर घर्षण आणि त्याचे प्रकार. घर्षण कशा पद्धतीने होतं, घर्षणाचे प्रकार किती आहेत, घर्षणाचं वेगवेगळे गुणधर्म काय आहेत, घर्षण कशा पद्धतीने कमी केलं जातं, हे सगळे टॉपिक्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऊर्जा आणि कार्यासंबंधी गणितं. प्रत्येक चॅप्टरमध्ये जिथे जिथे तुम्हाला गणितं सापडतील ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते करून जा. विद्युत प्रवाह संबंधी गणितं. त्यानंतर चुंबकत्व आणि त्याचे गुणधर्म आपण चॅप्टर बघितलेलंच आहे, ते सगळे चॅप्टर्स करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सोनार असेल, रडार असेल, लिडार असेल, या ज्या काही संकल्पना आहेत किंवा हे ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ध्वनितरंग लहरी, त्यांचे गुणधर्म, ध्वनी संबंधीचे चॅप्टर्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते अजिबात सोडू नका, ते महत्त्वाचे आहेत. ऑप्टिकल फायबर आणि त्याचे गुणधर्म. ऑप्टिकल फायबर हे कोणत्या तंत्रज्ञानावर चालतं, कोणत्या तंत्रज्ञानामुळे ते शक्य होतं, तर हे जे सिद्धांत आहेत हे गरजेचे आहेत करणं. ऑप्टिकल फायबरचा उपयोग कुठे होतो, हे सगळे कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. अप्रत्यास्थ धडक किंवा इनलिस्टिक कोलिजन. तर न्यूटनचे जे नियम आहेत, गतीसंबंधीचे जे नियम आहेत, त्या चॅप्टर्समध्ये तुम्हाला धडक, अप्रत्यास्थ धडक किंवा इनलिस्टिक कोलिजन बद्दल तुम्हाला माहिती मिळेल, ती अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही अवकाश तंत्रज्ञान संबंधी चॅप्टर्स बघाल, तुम्ही ताऱ्यांची ओळख बघाल किंवा सौरमंडलाची ओळख बघाल, जे शेवटचे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला या पॅरालॅक्स पद्धतबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. याच्यावरही आपल्याला प्रिव्हियस इयरमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. गुरुत्वाकर्षण बल आणि गुरुत्व त्वरण या संबंधीचे जे काही कन्सेप्ट्स आहेत ते तुम्ही करून जा. याच्यावरचे जे गणित आहेत ते सुद्धा करून घ्या. गुरुत्वाकर्षण बलाचा जो काही फॉर्म्युला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. अवकाशातील भारहीनता किंवा वेटलेसनेस. तर अवकाश तंत्रज्ञानासंबंधी जे काही कन्सेप्ट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. विविध उपग्रह, त्यांचे प्रकार, उपग्रहांची सापेक्ष गती काय असते याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हे कन्सेप्ट करून जाणं गरजेचं आहे. उपग्रहीय कक्षांचे प्रकार, उदाहरणार्थ जिओस्टेशनरी ऑर्बिट. जिओस्टेशनरी ऑर्बिट, ठीक आहे, याचं गुणधर्म काय आहे, त्याचे उपयोग काय आहे, याच्यावर आपल्याला मागील वर्षांमध्ये प्रश्न दिसत आहेत. फ्रेझनल्स बायप्रिझम. प्रकाशाचा अभ्यास करताना प्रकाशाच्या चॅप्टरमध्ये किंवा कुठल्याही चॅप्टरमध्ये जी उपकरणं आहेत, उपकरणे, भौतिक उपकरणे, रासायनिक जर अभ्यास करत असाल तर रसायनशास्त्रामधील जी महत्त्वाची उपकरणं आहेत त्या उपकरणांबद्दल जाणून घ्या, त्यांचा अभ्यास करा. सापेक्ष घनता म्हणजे काय, तो जो कन्सेप्ट आहे, घनता, सापेक्ष घनता, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रकाशाचे व्यतिकरण आणि त्यावरील गणित, ज्याला आपण इंटरफिअरन्स ऑफ लाईट म्हणतो, तर याच्यावरही प्रश्न आलेला आहे, इंटरफिअरन्स ऑफ लाईट. त्यानंतर पर्यावरणाचे विविध थर, मग स्ट्रॅटोस्फिअर असेल, ट्रोपोस्फिअर असेल, मिझोस्फिअर असेल, एक्झोस्फिअर असेल, त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग, हे करून जा. विद्युत चुंबकीय लहरी आणि त्यांचे गुणधर्म. आता मायक्रोवेव्ह असेल, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट आणि रेडिओ वेव्ह, या सगळ्या ज्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत यांचे गुणधर्म काय आहे, त्यांचा उपयोग काय आहे, यासंबंधी अजून जी काही माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, ती करून जाणं खूप गरजेचं आहे. पुढे आपण रसायनशास्त्राबद्दल चर्चा करूयात. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, अणूंची संरचना यासंबंधी जी काही माहिती तुम्हाला स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये मिळते आहे ती करून जा, अत्यंत महत्त्वाची आहे. अणुसंरचनेबाबत विविध जे सिद्धांत आहेत ते सुद्धा बघून जा, त्यासंबंधी जे काही एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत ते करून जा, त्यांच्याबद्दल माहिती वाचून जा. अणूंच्या विविध कक्षांमधील इलेक्ट्रॉनची जी ऊर्जा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात, आणि त्यांच्या अवतीभोवती ज्या कक्षा असतात त्यामध्ये इलेक्ट्रॉन हे फिरत असतात, आणि त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती असते, पहिल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेतील इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेतील इलेक्ट्रॉन, असे प्रश्न अगोदर विचारले गेलेले आहेत. त्यामुळे कदाचित 11वी आणि 12वीचे जे पुस्तकं आहेत
यांच्यामधली माहिती देखील तुम्हाला वाचून जाणं अपेक्षित आहे. 11वी-12वीवर सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. अणुभार, अणु अंक, अणुत्रिज्या, जर आपण जुन्या पॅटर्नमध्ये आणि नवी पॅटर्नमध्ये जर फरक बघितला, 2018च्या अगोदर अणुभार म्हणजे काय, अणु अंक म्हणजे काय, असे बेसिक कन्सेप्ट विचारले जात होते. परंतु आता जर मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं तर अणुत्रिज्या म्हणजे काय आणि त्या संबंधीचं जे ऑब्झर्वेशन्स आहेत हे आपल्याला प्रश्न विचारले जातात. जर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बघितला तर त्यामध्ये अणुत्रिज्या ही कशा पद्धतीने बदलत जाते, डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर अणुत्रिज्या कशी बदलते, वरून खाली गेल्यास अणुत्रिज्या कशी बदलते, अशा संबंधीचे कन्सेप्ट आपल्याला विचारले गेलेले आहेत. त्यामुळे कुठलाच कन्सेप्ट सोडता येणार नाहीये, सगळेच कन्सेप्ट महत्वाचे आहेत. मोल फ्रॅक्शन संबंधी गणिते, आता हे बघा थोडंसं कठीण होत चाललेले आहेत प्रश्न, काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे. 11वी आणि 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये मोलर नंबर किंवा त्या संबंधीचे जे फॉर्म्युलेज आहेत, त्या संबंधीचे जे गणितं आहेत, समजा 1 मोल जर असेल तर त्यामध्ये किती अणू असतात, किती म्हणजे मॉलिक्युल्स असतात, या संबंधीचे जे प्रश्न आहेत हे करून जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे 11वी-12वीचे टेक्स्टबुक पण तितकेच महत्वाचे आहेत. ग्राफाईट असेल, हिरा असेल, यांचे गुणधर्म, यांचं कंपॅरिझन, आम्ल आणि आम्लांचे प्रकार, जसं मी तुम्हाला सांगितलं लेविस ऍसिडवर प्रश्न विचारला गेलेला आहे. अशा प्रकारे अजून किती केमिकल्स आहेत हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. रासायनिक अभिक्रिया, त्यांची उदाहरणे आणि त्यांचा वेग, तो वेग कसा ठरतो, एखादी रासायनिक अभिक्रिया ती कोणती अभिक्रिया फास्ट होते, कोणती अभिक्रिया स्लो असते, आणि मग रासायनिक अभिक्रियांचा संवेग कसा वाढू शकतो, कोणते एजंट असतात ज्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो, तर हे कोणते कोणते महत्वाचे कॅटलिस्ट आहेत, कोणत्या अभिक्रियेमध्ये कोणता कॅटलिस्ट काम करतो हे पण महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियामध्ये अलीकडच्या काळामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ऑक्सीकरण संबंधी रासायनिक अभिक्रिया या विचारल्या चालल्या आहेत. ऑक्सिडेशन एजंट कोणते असतात, रिड्युसिंग एजंट कोणते असतात, म्हणजे एखादा घटक असेल तर त्याला ऑक्सिडाइज करणारा जो एजंट आहे त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. जर त्याचं रिडक्शन घडवून आणणारा जर एजंट असेल त्याला रिड्युसिंग एजंट म्हणतो. मग असे एजंट कोणते आहेत यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर पदार्थांचं ऑक्सिडेशन स्टेट विचारलेलं आहे. तर त्यामुळे रासायनिक अभिक्रियेचे फक्त प्रकार विचारले जात होते. जर आपण 2018च्या अगोदरचा पॅटर्न बघितला तर त्यामध्ये अगदी सोपं की रासायनिक अभिक्रिया कोणती आणि भौतिक अभिक्रिया कोणती याच्यावरचे प्रश्न विचारले जात होते. परंतु आता रासायनिक अभिक्रिया, त्यांचे प्रकार आणि रासायनिक अभिक्रियांमध्ये अजून डीपमध्ये जाऊन तुम्हाला प्रश्न विचारले चालले आहेत. रेडिओ कार्बन डेटिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं, आण्विक अभिक्रिया, त्यांचे गुणधर्म, हाफ लाईफ संकल्पना ती काय आहे, त्या संबंधीचे जे प्रश्न, हाफ लाईफ कशी कॅल्क्युलेट करायची, त्या संबंधी जर कुठला फॉर्म्युला असेल, त्या संबंधी जर कुठले गणित असेल तर ते करून जाणं अपेक्षित आहे. रासायनिक सेल किंवा केमिकल सेल म्हणतो आपण, सेलचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, फोटोवोल्टाईक सेल असेल तर त्याचे गुणधर्म काय आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल, जसं मी तुम्हाला सांगितलं की आधुनिक आवर्त सारणी, तिच्या संबंधी बेसिक कन्सेप्ट्स आणि मुद्दे, विविध रासायनिक प्रक्रिया आणि त्यामधील टप्पे. आता रासायनिक प्रक्रिया कोणत्या, तर केल्विन सायकल असेल, सायट्रिक ऍसिड सायकल असेल, ग्लायकोलायसिस असेल, हे तर बायोलॉजीमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतं. ग्लायकोलायसिस, ग्लुकोसिस, म्हणजे याचे जे प्रकार आहेत तर हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. प्रकाश संश्लेषण, क्रेब्स सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, हायड्रोलॉजिकल सायकल, सल्फर सायकल, कॅल्सिनेशन प्रक्रिया, अशा ज्या काही प्रक्रिया आहेत, ज्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत. अणूंच्या रचनेसंबंधी विविध भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, तर जे इलेक्ट्रॉनिक रिपल्शनचा जो कन्सेप्ट आहे याच्यावरही आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामुळे अणूच्या संरचनेसंबंधी, रेणूंच्या संरचनेसंबंधी किंवा जे मॉलिक्युल्स आहेत, संयुग आहेत, त्यांचं स्ट्रक्चर, आता उदाहरणार्थ टेट्राहायड्रल स्ट्रक्चर बद्दल आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. तर हे जे कन्सेप्ट्स आहेत ते 11वी-12वी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ऑक्टेटचा नियम काय आहे, टिंडल इफेक्ट काय आहे, ब्राउनियन मोशन काय आहे,
मॅक्सवेलचे वितरण काय आहे, हे टॉपिक्स आपल्याला मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळतात. या संबंधी अभ्यास करून जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वॅन्डरवॉलचे बल काय आहेत, पोलर आणि नॉन पोलर संयुग कोणते कोणते आहेत, विविध प्रकारचे रासायनिक एजंट ज्या प्रकारे मी आत्ता सांगितलं. त्यानंतर पाण्याची क्लोरीन ट्रीटमेंट का केली जाते, त्याच्या मागे कारण काय आहे, हा प्रश्न अगोदर विचारला गेलेला आहे. नैसर्गिक वायू त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट यांचे गुणधर्म आणि त्यांचे उदाहरणं विचारले गेलेले आहेत. रेडिओ आयसोटोप म्हणजे काय, त्यांची उदाहरणं काय, त्यांचा उपयोग काय, हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि विविध मानवनिर्मित पदार्थांसंबंधीचा जो चॅप्टर आहे तो करून जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग अशा प्रकारे आपण रसायनशास्त्रामधले जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यांची यादी बघितलेली आहे. आता आपण बघूयात जीवशास्त्र आणि त्यासंबंधीचे जे टॉपिक्स. विविध जीवनसत्व, विविध विटॅमिन्स यांच्या संबंधी माहिती करून घ्या. कुठल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर पॅरासाइट म्हणजे काय, परजीवी म्हणजे काय, त्यांची उदाहरणं काय आहेत, त्यांच्यामुळे काय हानी होऊ शकते. त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्यांचे गुणधर्म, वनस्पतीचे वर्गीकरण, त्यांचे गुणधर्म, हे टॉपिक्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. या टॉपिकवर स्वतंत्र चॅप्टर्स आहेत, हे चॅप्टर्स करणं खूप गरजेचं आहे. विविध प्रकारचे शास्त्र, उदाहरणार्थ कॉन्कॉलॉजीवर प्रश्न विचारला गेलेला आहे. आता कॉन्कॉलॉजी म्हणजे नेमका कशाचा अभ्यास, पेशींची संरचना, प्राणी पेशी, वनस्पती पेशी यांची संरचना कशी असते, ती कशी वेगळी असते. आता पेशीमधील विविध घटक आणि त्यांचे कार्य, आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी, हे जे पेशींचे प्रकार आहेत त्यांचे गुणधर्म काय आहेत, हाही महत्त्वाचा टॉपिक आहे, तो करून जावा. परिसंस्था आणि तिचे गुणधर्म, हा पर्यावरणामधला प्रश्न आहे तरी आपल्याला इथे सायन्समध्ये पण पाहायला मिळतो. बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी, व्हायरॉइड, त्यांचे प्रकार, त्यांचे गुणधर्म, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, हे अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. DNA आणि RNAचे गुणधर्म हे बघून जा. मानवी शरीरातील विविध ग्रंथी आणि त्यातून उत्सर्जित होणारे विविध हार्मोन हे कोणते आहेत याच्याबद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे. विविध प्राण्यांमधील होणारी श्वसनाची प्रक्रिया, आता श्वसन जे आहे ते कोणत्या प्राण्यामध्ये कसं होतं, त्याच्यामध्ये कोणते कोणते पिगमेंट्स भाग घेतात. उदाहरणार्थ मानवामध्ये हिमोग्लोबिन अत्यंत महत्त्वाचं आहे, तर इतर प्राण्यांमध्ये, इतर प्राण्यांच्या गटांमध्ये श्वसन कशा पद्धतीने होतं हे माहिती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. श्वसन प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विविध अवयव आणि रासायनिक घटक यांचे, उदाहरणार्थ हिमोग्लोबिन जर आपण बघितलं तर त्यांचं गुणधर्म, त्यांची यादी पाहणं गरजेचं आहे. श्वसन प्रणालीमध्ये वेगवेगळे टप्पे कोणते असतात हे महत्त्वाचं आहे. मानवी आहार आणि त्यातील विविध घटक, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, त्यांचे गुणधर्म, अमायनो ॲसिड असतील, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, LDL, HDL, हे जे कन्सेप्ट्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. वनस्पती आणि त्यांचे विविध अवयव आणि त्यांचे गुणधर्म, त्यांचे कार्य, जीवशास्त्रातील लागलेले विविध शोध, उदाहरणार्थ मायक्रोस्कोप, रॉबर्ट हुक बद्दल प्रश्न आलेला आहे, मायक्रोस्कोप बद्दल प्रश्न आलेला आहे. तर असे जीवशास्त्रात लागलेले जे शोध आहेत, वेगवेगळे उपकरणं आहेत, यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ट्रान्सजेनिक पिके, जसं बीटी ब्रिंजल असेल, बीटी कॉटन असेल किंवा अल्फा अल्फा असेल, फ्लॅवर सायवर असेल, तर यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा चर्चेमध्ये आता आपण फक्त स्टॅटिक पोर्शन बघतो आहे, स्टॅटिक विज्ञान बघतो आहे. करंट अफेअर्समध्ये पण जर काही घडामोडी असतील तर ह्या सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. DNA मध्ये विविध प्रकारची संरचना आणि त्यांचे घटक, DNA ची संरचना कशी असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. DNA मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जोड्या असतात, त्या जोड्या कशा कशा तयार होतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर DNA कसा ठरवला जातो, जर एखादं बाळ जन्माला येत असेल तर त्याच्या DNA मध्ये कशा पद्धतीने काही गोष्टी ठरवल्या जातात हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मानवी शरीरातील विविध प्रक्रिया
आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे, उदाहरणार्थ युरिन फॉर्मेशनवर प्रश्न विचारला गेलेला आहे, तसंच प्रोटीन सिंथेसिसवर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे जे टॉपिक्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. प्रोटीन सिंथेसिस खूप महत्त्वाचे हे टॉपिक्स आहेत. मानवी शरीराचे विविध आजार, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, त्यासोबतच विविध जीवनसत्व आणि घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, जीवनाची उत्पत्ती आणि त्यासंबंधीचे सिद्धांत, डार्विनचे सिद्धांत असेल, मेंडेलचा सिद्धांत असेल, त्याचे एक्सपेरिमेंट्स असतील, त्या एक्सपेरिमेंटमध्ये आलेले रिझल्ट असतील, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. थोडंसं डीपमध्ये जाऊन तुम्हाला वाचन करावं लागणार आहे. आणि नव्याने आढळलेल्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांच्या प्रजाती, करंट अफेअरमध्ये जर आपण बघितलं की नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे, तर ह्याही फॅक्ट्स तुम्हाला माहिती करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज विज्ञान या टॉपिकचं मायक्रो अनालिसिस केलेलं आहे. मागच्या 6 वर्षामध्ये आलेल्या प्रश्नांच्या आधारावर स्टेट बोर्डाचे कोणते पुस्तकं महत्त्वाचे आहेत, कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत, कोणती माहिती महत्त्वाची आहे, आणि त्यासोबतच 70 पेक्षा जास्त अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्सची चर्चा आपण केलेली आहे. हे संपूर्ण टॉपिक तुम्हाला कसे वाटले, हे डिस्कशन कसं वाटलं, तुम्हाला जर काही फायदा झाला असेल तर निश्चितच मला कमेंट करून कळवा. जर आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा, आणि आत्तापर्यंत जर आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की प्रचंड मेहनतीने ही माहिती मी तुमच्या सगळ्यांसाठी आणलेली आहे आणि इथून पुढे मी आणत राहणार आहे. सो इथेच तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या.